हाय नमस्कार सर्वांना, मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। इथे ना आम्ही गव्हाच्या कुरडया करायला सुरुवात केलेली होती। तर अगोदर गहू 3-4 दिवस अगोदर पाण्यामध्ये भिजत घालायला लागतात। त्यानंतर त्यांना मिक्सरमध्ये वगैरे बारीक वाटून घ्यायचं आणि मग त्याच्यातलं जे चीक आहे ते काढून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं ते सगळं आणि मग 2 ते 3 दिवस ते गव्हाचं चीक तसंच ठेवलेलं होतं आणि मग त्याच्यातलं जे चीक खाली बसलेलं असतं ना त्याचं पाणी आपल्याला बदलवायला लागतं आणि ते खाली बसलेल्या चिकाच्या अशा प्रकारे कुरडया केलेल्या आहेत। तर अगोदर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये मग ते चीक घालतात, मीठ वगैरे सगळं चवीनुसार घालून मग ते चीक घालून त्याच्यामध्ये असं घेरून घेतात। तर त्याला ना खूप ताकद लागते घेरताना। 2-3 जण लागतात, एका जणाचं काम नाही आहे ते घेरण्याचं म्हटलं म्हणजे। आम्ही तर 4-5 जणी गावाला कसं कोणी पण येऊन जातं मदतीला, एकमेकींना मदत केली तर मग सगळी कामं सोपी होतात। तर ह्या माझ्या जावा आहेत सगळ्या। तर कुठलंही उन्हाळी काम करायचं असलं, कुरडया पापड वगैरे सगळी कामं मिळून करतात सगळ्याजणी। तर एकमेकींना मदत केली ना तर काम पण लवकर होतं आणि सगळ्यांची कामं होऊन जातात। एकटीने तर हे काही शक्य नाही आहे करणं, कारण याला खूप ताकद लागते घेरण्यासाठी। एक जण कोणीही आपल्याला भरून देतं त्या साच्यामध्ये आणि पटापट मग टाकून घ्यायच्या। तर काही वेळ नाही लागत, जर 2-3 जणी असल्या करायला तर मग पटापट कामं होऊन जातात। तर साच्यामध्ये भरून देते ते आमची आईन त्या आणि मग आम्ही इथं कुरडया करत होतो। अगोदर मईने पाडल्या, मग म्हणे तुला पाडायचं आहे का, म्हटलं चालेल। तर मग इथं सगळ्या कुरडया पाडून घेतल्या आणि एका खाटीवरती जोपर्यंत ते चालू लगेचच पाडलेल्या असत्या ना तेव्हा जर उचलून व्यवस्थित एका खाटीवर ठेवल्या ना तर मग पटकन उचलता येतात। तर मग आम्ही त्यांना व्यवस्थित असं एकाच खाटीवरती लावून दिलं, कारण सुरुवातीला पाडताना मोकळी जागा लागते आणि मग नंतर मग एका खाटीवर व्यवस्थित लावून घेतलं आम्ही। तोपर्यंत आईंनी खाली इथं जेवढं पाणी असेल 1 लिटर पाणीला 1 लिटर चीक असतं असं प्रमाण घ्यावं लागतं। थंड पाण्यामध्ये चीक टाकून द्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं आणि कलर घालायचा असेल तर कलर, नाही तर मग आपल्याला जर सफेद कलरच्या पाहिजे असल्या तर मग तसंच ठेवलं तरी पण चालतं। पण आम्हाला कलरच्या करायच्या होत्या, मग अगोदर पिवळा कलर करून घेतला। सगळं त्याच्यामध्ये जर टाकून झालं तर मग चाटा अजिबात थांबवायला चालत नाही। अशाच पद्धतीने त्याला हळूहळू मिक्स करत राहावं लागतं आणि जसं मग ते घट्ट होऊ लागतं ना तेव्हा जास्त ताकद लागते। तर त्यावेळेला मात्र व्यवस्थित करावं लागतं की नाहीतर मग त्याच्यामध्ये गाठ वगैरे होण्याची शक्यता असते। तर जास्त ताकद लागल्यामुळे ज्यांना अनुभव आहे त्याच व्यक्तीने हे केलं पाहिजे, मला तरी असं वाटतं। कारण आपल्याला अनुभव नसला आणि आपण करायला गेलो तर मग ते काही जमत नाही। मी पण इथं करायला घेतलं होतं पण माझ्याने काही ते शक्य झालं नाही, कारण चाटाच हालत नव्हता, भरपूर ताकद लागते त्याला हलवण्यासाठी। आईन त्या पण मला हसत होत्या की बोलतं काही जमत नाही आहे तुला, राहू दे। तर मग हे आमचे दादा आहेत, ते बोलले की आण मी पटकन करून देतो, कारण माणसांची ताकदीचा शेवटी फरकच पडतो बायकांपेक्षा। तर त्यांनी अगदी सहजच ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग ते कुरडयांचं जे चीक होतं ते व्यवस्थित असं इथे तयार झालेलं आहे। तर त्याला चारी बाजूने असं काढून घ्यायचं, पाण्याचा थोडासा हात लावायचा आणि काढून घेतल्यानंतर मग वरून थोडंसं पाणी घातलं आणि खाली जी चूल होती ती बंद केलेली आहे आता आणि झाकण ठेवून त्याला 5-1 मिनटं वाफवून घेऊ। 5-1 मिनटं वाफवून झाल्यानंतर मग आम्ही परत ते पातेलं टेरेसवर घेऊन आलो खालून, कारण इथे वरती चुलीची सुविधा नाही आहे। वर जर झाली करणार आहेत तर मग इथल्या इथं करायला सोपं पडेल आणि खाली जर खाट ठेवून करायचं म्हटलं तर आजूबाजूला सगळे नवीन घरांचे बांधकाम चालू आहे आणि रेती वगैरे पण आहे। एक जण त्यांना व्यवस्थित लक्ष देण्यासाठी तिथं खाली उभं राहावं लागतं, कारण आमचा जो शिव आहे तो आधीच आम्ही जेव्हा हे करायला घेतलेलं होतं ना तेव्हा सांगत होता आजूबाजूला जी रेती पडलेली होती ते टाकू का मी त्याच्यामध्ये। तर त्याच्याकडे ना सतत लक्ष ठेवावं लागतं, लहान मुलांकडे वगैरे किंवा गावाला जनावरं वगैरे पण मोकळी फिरतात, त्याच्यामुळे मग वरती जर टाकून घेतलं तर मग लक्ष ठेवायची काही गरज पण पडणार नाही। आणि वरती कसं ऊन भरपूर असतं, सावली येतच नाही, दिवसभर ऊन असतं टेरेसवर, त्याच्यामुळे पटकन पण सुकतील म्हणून। आणि सध्या वातावरण आहे ना खूप दमट आहे, खूप वारा पाऊस आहे आणि लाईट तर रात्रभराची लाईट नव्हती, लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे पाणी वगैरे पण मोजकंच वापरावं लागत होतं।
आपण मग हे गहू टाकले गेले होते ते करणं पण भागच होतं, कारण त्याला ठेवायला चालत नाही जास्त दिवस. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गारपीट पण झाली, गार पडली किंवा वाऱ्यामुळे ना बरीचशी केळीची झाडं जी आहेत ती पडून गेली अक्षरशः. पपई वगैरे शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान पण झालेलं आहे. भरपूर गावाकडे नुकसान झालेलं आहे. आपण वर्षभर इतकी मेहनत करतो आणि शेवटी हा अवकाळी पाऊस जर आला आणि अशा पद्धतीने वारा असला जोराचा, तर मग शेतकऱ्यांचं खूप प्रमाणामध्ये नुकसान होऊन जातं. बऱ्याचशा लोकांचे मका आहेत शेतामध्ये, ते अजून काढलेले नाही आहेत, किंवा पपया जे आहेत ते सगळ्या झाडावरून पडलेले आहेत, किंवा केळी जी आहे ती वाकून गेली आहे सगळी. खूप नुकसान झालेलं आहे. तर सकाळी कुरडयांचं काम अगोदर करून घेतलेलं होतं, कारण जास्त ऊन पडायच्या अगोदर कुरडयांचं करून घेतलेलं होतं. आणि मग त्यानंतर कपडे निघालेली होती धुवायची, ती बाकी होती. मग वरती मैन त्या जेवण बनवायचं करत होत्या, तोपर्यंत मग मी खाली येऊन कपडे सगळी धुवून घेतली. आणि त्यानंतर मग आमचे हे दुधाचे कॅम असतात धुवायचे, खालच्या खाली ही कॅम पण धुवून घेतो. वरती कपडे धुण्यासाठी सुविधा नसल्यामुळे खाली यावं लागतं कपडे धुवायला. आणि कपडे धुवून झाल्यानंतर मग हे दुधाचे जे भांडे होते त्याच्यामध्ये अगोदर पाणी घालून घेतलं, आणि मग त्यानंतर त्यांना धुवून घेतले. परत त्याच्यामध्ये थोडं निरमा पावडर घातली, आणि गरम पाणी घातलं ना तर पटकन स्वच्छ होऊन जातात. दुधाची भांडी धुवायला खूप जड जातात, नको वाटतात, पण शेवटी आपला व्यवसाय असला तर मग ते काम करणं आपल्याला भागच आहे. तर कपड्यांनंतर जर पटकन दूध वगैरे देऊन आले आप्पा, तर मग पटकन धुवून होऊन जातात हे ड्रम पण. आणि जर राहिले तर मग परत खाली यावं लागतं हे धुण्यासाठी. तर मग हे कॅम्प पण स्वच्छ करून झालेले होते. त्यानंतर मग आम्हाला संध्याकाळीच आज निघायचं होतं, पण काही कारणास्तव ते रद्द झालं. वेळ नव्हता, कारण सिद्धीचे पप्पा आम्हाला घ्यायला आलेले नव्हते. मग दादांना यायचं होतं आम्हाला सोडण्यासाठी, पण शेताची काही कामं बाकी होती, त्याच्यामुळे आमचं जाणं 1 दिवसासाठी रद्द झालं. तर मग सिद्धीला म्हटलं चल आपण संध्याकाळी जर गेलो तर मग इकडे येणं होणार नाही, तर खाली आलेली आहे तर आपण चल बघून घेऊ काम कुठपर्यंत आलो. कारण मी माहेरी गेलेली होती, त्याच्यामुळे मग बरेच दिवस झाले, 8-15 दिवसामध्ये बरंचसं काम इथे झालेलं होतं. तर म्हटलं चला एक फेरफटका मारून घेऊ आणि बघून घेऊ की कसं वाटतंय. भिंती बांधून झाल्यानंतर मग जरा वेगळं वाटतं. आधी जेव्हा मी आलेली होती तेव्हा मोकळंच होतं. मी वागडूदला गेली तेव्हा भिंतींचं काम झालेलं नव्हतं, पण 8 ते 10 दिवसामध्ये बरंचसं काम उरकायला आलेलं होतं. एकदाचं जर वीट काम चालू झालं तर त्याला काही जास्त वेळ लागत नाही, बोलतात पटापट होतं. खालच्या पाया रचण्यासाठीच थोडा वेळ लागतो आपल्याला. तर त्याच्यासाठी 2 ते 3 महिने जास्त वेळ गेला, पण भिंती तर 8 ते 10 दिवसामध्येच इतक्या बांधून झालेल्या होत्या. हा हॉल आहे, तर आता लवकरात लवकर होईल काम, जास्त वेळ काही लागणार नाही असं वाटतंय. मग बाकीचं जे आतलं जे किचकट काम आहे घरातलं, जे छोट्या गोष्टी, त्यांनाच मग वेळ जाईल. तर तिकडे आम्ही बघून आलो. त्यानंतर मग वर आली, कपडे जी धुवून झालेली होती ती म्हटलं आता अगोदर वाळवायला टाकून देते. भरपूर मोकळी जागा असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आज जरा जास्त उशीर झाला होता कपडे धुवायला, कारण सकाळी ते दुसरं काम काढलेलं होतं, म्हणून एक काम काढलं की दुसऱ्या कामाला आपला थोडा तरी वेळ जातोच, उशीर होतोच. नाही तर मग डेली तर गावाकडे सकाळी लवकरच उठतात, पण आज लाईट आणि पाणी दोघं नसल्यामुळे जरा निवांतच झालेलं होतं आणि एक्स्ट्राचं काम पण होतं. नाही तर गावाकडे लवकरच उठतात सकाळी, त्याच्यामुळे सकाळी उरकून झाल्यानंतर 7 वाजेपर्यंत सगळी कामं होऊन जातात. 10 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे सगळी कामं होऊन जातात. 11 ते 12 वाजेपर्यंत जेवण वगैरे सगळं होऊन जातं. एवढे कामं काढल्यानंतर सुद्धा पटापट कामं होतात, कारण सकाळी लवकर उठल्यामुळे. बाहेरचं माझं सगळं आवरून झालं तोपर्यंत इथे जेवण बनवून झालेलं होतं. जेवणामध्ये रस बनवलेला होता, आमरस, आणि भेंडीची भाजी आणि गवारची भाजी होती. जेवण करून झाल्यानंतर मग थोडा वेळ आराम वगैरे केला, आणि 4 वाजेपासून जो वादळ झालं, आम्ही म्हटलं कुरडया पलटवून उलटवून घेऊ थोड्याशा, ऊन अजून भरपूर होतं, तोपर्यंत सुकतील म्हटलं. तर इतकं वादळ चालू झालं, जोराचं वारा सुटला, अक्षरशः असं वाटत होतं की आपण पण उडून जाऊ का काय. मग हे कुरडया आम्ही काढायला घेतलेल्या होत्या. थोडंसं पाणी टाकलेलं होतं, ते कापडला चिटकत होते म्हणून, तरी ते कुरडया काढूनच घेऊ म्हटलं. तोपर्यंत जोराचा वारा सुटल्यामुळे मग आम्ही त्या काढून तर घेतल्या, पण सगळं आवरून मध्ये घरामध्ये घ्यावं लागलं, कारण अचानक इतकं वादळ सुरू झालं. ऊन होतं चांगलं, आणि आम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी ट्रॅव्हल्सने निघायचं होतं.
पण बरं झालं की आमचं येणं रद्द झालं, कारण इतका वारा पाऊस, रस्त्यावरती पण खूप सारी झाडं वगैरे पडून गेलेली होती. त्याच्यामुळे एका अर्थाने बरंच झालं ते येणं रद्द झाल्यामुळे. तर मग आम्ही पटापट हे जितकं लवकर शक्य होईल तेवढं पटापट टेरेसवरचं सगळं आवरून घेतलं आणि आतमध्ये घेतलं घरामध्ये. तर असो ताईंनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता याच्या पुढे आपले व्हिडिओ डेली येतील, रोजचे. गावाकडे असल्यामुळे जितकं शक्य होत होतं तितकं येत होते, पण याच्या पुढे आता रोजचे व्हिडिओ येतच राहतील. तर असो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. पुन्हा भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.